नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, YCMUचे जे रिपीटर एक्झाम होणार आहे, तर त्यासाठीचे जे एक्झाम फॉर्म आहे, तर ते एक्झाम फॉर्म भरणे चालू झालेले. तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती हे बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 7/3/2024 या तारखेला हे परिपत्रक आलेलं आहे. तर यामध्ये सर्व शिक्षण क्रमाच्या पुनर्परीक्षा म्हणजे रिपीटर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याबाबतचं हे परिपत्रक देण्यात आलेले आहे. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमाचे शैक्षणिक वर्ष 2023-24 उन्हाळी अंतिम सत्रनिहाय परीक्षा मे 2024च्या तिसऱ्या आठवड्यापासून आयोजित करण्याचे नियोजन केलेले आहे. तरी सर्व शिक्षण क्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एप्रिल 2024च्या शेवटच्या आठवड्यात हे उपलब्ध करण्यात येईल. तर ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करण्याची मुदत या ठिकाणी डेट दिलेले आहेत. तुम्ही कधीपर्यंत अर्ज भरू शकतात. तर विनाविलंब शुल्कासह 8/3/2024 दिनांक 22/3/2024 पर्यंत तुम्ही विनाविलंब शुल्कासह हा फॉर्म भरू शकता. तर त्यानंतर जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर विलंब शुल्क म्हणजे 100 रुपये तुम्हाला विलंब शुल्क हा द्यावा लागणार आहे. आणि 23/3/2024 ते 28/3/2024 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर त्यानंतर सुद्धा तुम्ही जर फॉर्म भरला नाही तर तुम्हाला विशेष विलंब शुल्क म्हणजे 500 रुपये हे भरावं लागणार आहे. तर त्यासाठी 29/3/2024 ते दिनांक 2/4/2024 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ 2 तारखेनंतर ही डेट ही वाढणार नाही. त्यानंतर सर्व शिक्षण क्रमाच्या पुनर्परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे शुल्क खालीलप्रमाणे राहील. तर प्रमाणपत्र, पदविका, पदवी, कृषी शिक्षणक्रम, पदविका, लेखी परीक्षा, BA BCom किंवा इतर शिक्षण क्रमासाठी प्रति पेपर हे 180 रुपये एवढी फीज असणार आहे. त्यानंतर पदव्युत्तर, पदवी आणि सर्व शिक्षणक्रम, पदवी, व्यावसायिक, तांत्रिक, सायन्सचे सर्व शिक्षणक्रम, लेखी परीक्षा यांच्यासाठी प्रति पेपर हे 200 रुपये. तर प्रात्यक्षिक, मौखिक परीक्षा यासाठी 220 ते 330 रुपये प्रति पेपर हे असणार आहे. तर मार्कशीट शुल्क हे 100 रुपये, विलंब शुल्क 100 रुपये आणि अतिविलंब शुल्क यासाठी 500 रुपये हे ठेवण्यात आलेले आहे. तर फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्हाला हे पैसे हे ऑनलाईन हे भरावं लागतात. DD, RTGS, नेफ्ट या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता. तर अर्ज कसा भरायचा तर त्यासाठी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओची लिंक्स ही भेटून जाईल. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून सनी तुमचा हा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र हे ऑनलाईन हे देण्यात येणार आहे. तर ते डाउनलोड कसे करायचे ते सुद्धा आपल्या व्हिडिओ याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. आपल्या चॅनलवर बनवणार. तर ज्यावेळेस तुमचं हे हॉल तिकीट येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर ही अपडेट बघायला मिळेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजेच ABC ID कार्ड हे तयार करणे अनिवार्य आहे. तर ABC ID कार्ड तुम्ही जर अजून तयार केलेलं नसेल तर तुम्हाला हे तयार करावं लागेल. तर हे ABC ID कार्ड तयार कसं करायचं तर त्यासाठी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवण्यात आलेला. तर त्या व्हिडिओची लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेलं. तर तिथे जाऊन सनी तुम्ही तुमचं ABC ID कार्ड हे तयार करू शकतात. तर मित्रांनो, या ठिकाणी नेम ऑफ प्रोग्राम तर या ठिकाणी BA BCom सर्व शिक्षणक्रम या ठिकाणी दिलेले आलेले आणि त्या एक्झाम या कधी होणार आहे तर टेंटेटिव्ह डेट्स या ठिकाणी देण्यात आलेले. 21 मे 2024 पासून हे पेपर तुमचे हे चालू होणार आहे. तर यासाठी फ्रेशर स्टुडंट किंवा रिपीटर स्टुडंटसुद्धा या ठिकाणी पात्र असणार आहे. आणि या ठिकाणी फीज या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रति पेपर हे 180, 300 अशा 200 अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फीज हे देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीची ही माहिती होती. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा.